नमस्कार मित्रांनो, नशीबवान या मालिकेचा आजचा भाग तुम्ही ऐकत आहात. खूपच सुंदर आणि धमाकेदार असा भाग दिलेला आहे. खरं तर एपिसोड खूपच लेट दिलेला आहे, त्यामुळे तुमच्यापर्यंत रिव्ह्यू येण्यासाठी थोडासा उशीर होत आहे. तर आता प्रेक्षकांना आपण मालिकेमध्ये पाहतो की इथे आता गिरिजाने 3112 हे अंक कागदावर लिहिल्यानंतर त्यातून आई हा शब्द तयार होतो आणि त्यामुळेच ती आता तिच्या माहेरच्या घरी आलेली असते. जेव्हा दरवाजा उघडते, खरं तर दार उघडच असतं, फक्त लोटून घेतलेलं असतं. आता दरवाजा उघडल्यानंतर घरामध्ये समोरची अवस्था पाहिल्यानंतर तिला खूपच मोठा धक्का बसतो. इकडे तिला ते शब्द आठवतात. ज्या पद्धतीने इकडे आता जो मोनू आहे त्याने सांगितलं होतं, बा जेव्हा घरातून बाहेर पडला होता तेव्हा त्याने कसला तरी कागद घेतला होता आणि त्यानंतर आई हा शब्द तयार झालेला होता आणि हे सगळं काय आहे असा गिरिजा इथे विचार करत असते. आणि तेवढ्यातच हा सगळा काही जो खोलीमध्ये पसारा आहे, पूर्ण जे सामान आहे ते विस्कटलेलं असतं. ते सामान अस्ताव्यस्त पडलेलं असतं. सगळ्या काही वस्तू जमिनीवर फेकून दिलेल्या असतात. कपडे, तिथे असलेले कागद, त्यांचा जो काही छोटा मोठा संसार होता, तो सगळा संसार इथे ह्या खोलीमध्ये तिला विस्कटताना दिसलेला असतो. ती एक एक करून पाऊल पुढे टाकत असते, तर सगळ्या वस्तू इथे खूपच विचित्र पद्धतीने, जसं काय एखाद्या चोराने दरोडाच टाकला आहे हे सगळं दृश्य दिसतं. त्याच सामानामध्ये तिच्या आईच्या फोटोची फ्रेम खाली पडलेली असते आणि ती तुटलेली असते, हे सुद्धा तिला दिसतं. आता तिला तो फोन आठवतो, ज्या फोनमध्ये इथे सांगितलेलं होतं की गिरीजा, मला तुला लवकरात लवकर भेटायचंय, आईच्या मंदिरामध्ये येऊन भेट आणि मला तुला काहीतरी सांगायचं आहे, असं गिरिजाला सांगितलेलं असतं आणि तिला ते आठवतं. त्यामुळे गिरिजा विचार करते, नाही, जर बाबांना मला आईबद्दल सांगायचं असतं तर त्यांनी मला घरी बोलवलं असतं, देवी आईच्या मंदिरात का बरं बोलवलं असतं. आता शेजारी पाजारी सुद्धा इथे जमा होतात आणि ते गिरिजाची मदत करण्यासाठी येतात आणि म्हणतात, अगं गिरिजा पोरी, हे सगळं काय झाले, आम्ही तुझी मदत करतो. त्यावर गिरिजा म्हणत असते, नाही काका, नको, तुम्ही बोललात तेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, मी आवरून घेते सगळं. पण हे सगळं कोणी केलं असेल की गिरिजा? गिरिजा म्हणत असते, नाही ना, हे सगळं कोणी केलंय, का केलंय हे अजिबात माहिती नाहीये, पण तुम्ही मला माझी विचारपूस करायला आलात ना, ते त्यामध्ये मला खरंच खूप आनंद आहे. तेव्हा शेजारी म्हणत असतात, पण गिरिजा, तू ठीक आहेस ना? बघ ना, तुझ्या आईचा सुद्धा फोटो इथे तुटलेला आहे. त्यावर गिरिजा म्हणते, हो काका, बघा ना, हे सगळं कुणी केलंय काहीच कळत नाही. पोरी ऐक ना, आमची मदत लागेल तुला, आम्ही तुला हे सगळं सामान वगैरे आवरण्यासाठी मदत करतो. नाही नको काका, बरं ठीक आहे, काळजी घे, दत्तू आत्ताच गेलाय, त्या दुःखातून तुला सावरण्यासाठी ताकद मिळो, असं म्हणून ते तिच्यासमोर हात जोडून निघून जातात. तर आता आपण पाहतो की इकडे गिरिजाने तिच्या आईचा फोटो भिंतीवर लावलेला असतो आणि नमस्कार करत असते. तेवढ्यातच तिथे आता सगुणा येते. आता सगुणा आल्याबरोबर गिरिजा पाठी वळून पाहते आणि सगुणाला धावतच येऊन मिठी मारणार असते, मावशी म्हणणार असते. पण सगुणा मात्र तिला हात आडवा करते आणि म्हणत असते, एक मिनिट, असं म्हणून ती सगुणा तसं म्हटल्याबरोबर गिरिजा तिथेच थांबते. सगुणा म्हणत असते, आता तरी तुझे डोळे उघडलेत का गिरिजा? मी तुला त्याच गोष्टी नेहमी सांगायचा प्रयत्न करत होते. हे समज कुणी केलं, काय केलं, हे आता तरी तुला कळलं असेल ना? अगं, हे सगळं त्या नाग्याने केलं आहे. त्यावर गिरिजा म्हणत असते, मावशी, अगं तू असं का बोलतेस? तो हे सगळं का करेल? त्यावर सगुणा म्हणत असते, का करेल म्हणजे? अगं त्यानेच तर केलंय हे सगळं, त्याचाच तर तो डाव आहे. अगं मी त्यांची सून आहे. नाही, तू जरी त्यांची सून असलीस ना, तरी सुद्धा हा समदा खेळ आणि हा समदा डाव त्यानेच रचलेला आहे. आता तरी डोळे उघड गिरिजा, असं इथे ती बोलते. तर आता आपण पाहतो की नागेश्वर गिरिजा राहते त्याच एरियामध्ये असतो आणि नागेश्वर त्याच्या गुंडांना चांगलंच धमकावत असतो आणि विचारतो की काय झालं, तुम्ही त्या घरामध्ये गेला होतात ना, मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी, काही वस्तू सापडल्या का? त्यावर लगेच आता ती लोक म्हणत असतात, नाही ना सर, आम्ही सगळीकडे शोधाशोध केली, पण आम्हाला मात्र तिथे काही सापडलं नाहीये. काय करताय तुम्ही? डोळे उघडे ठेवून सगळं काही पाहायला हवं होतं ना. तुम्ही डोळे उघडे ठेवून सगळ्या गोष्टी पाहिल्या की नाही? काय करत असता तुम्ही? तुमचं लक्ष कुठे असतं? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे समजायला हव्या की नाही? त्यावर लगेच आता ती लोक म्हणत असतात, साहेब, आम्ही सगळं काही शोधण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला मात्र काही एक सापडलं नाही आणि तुम्ही काळजी करू नका, आम्ही आणखी एकदा पुन्हा जातो आणि पुन्हा सगळं काही इथे शोधण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं सगळं आता इकडे ते बोलत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्यानंतर नागेश्वर म्हणत असतो,
तो कागद कुठे ठेवला असेल? मी काय म्हणतो, त्या पोरीलाच चांगलं धमकावा ना. नाही ना करू शकत. आमचे हात दगडाखाली आहेत. 6 महिने तरी सुभानराव आम्ही त्या पोरीला नाही मारू शकत. 6 महिन्यानंतर जे काही होईल ते वेगळं होईल. पण आत्ता तरी आम्ही काहीही करू शकत नाहीत. 6 महिन्यामध्ये आम्ही त्या पोरीच्या केसाला धक्कासुद्धा लावू शकत नाहीयेत. आमचे हात दगडाखाली अडकलेत आणि त्यामुळेच आम्हाला आता इथे शांत बसावं लागतंय. असं सुद्धा आता इथे नागेश्वर त्या माणसांना सांगत असतात. तेव्हा ती माणसं म्हणतात, नागेश्वर साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही बघतो काय करायचं ते. तर इकडे आपण पाहतो की गिरिजा म्हणत असते, मावशी तुला सांगू का, तुला नागेश्वरवर अगोदरपासूनच राग आहे आणि म्हणून तू त्यांच्याबद्दलचं हे काही मत जे आहे ना ते असं केलेलं आहेस. पण तुला सांगते या सगळ्या गोष्टीमध्ये नागेश्वरनी काहीच नसेल गे केलेलं. हे बघ गिरिजे, तुला मी अजून एकदा सांगते, जरा डोळे उघडे ठेव. अगं तो नागेश्वर जो आहे ना तो साप आहे, साप. आणि त्यानेच इथे दत्तूला मारले, तुला मी खात्रीनं सांगते. त्यावर गिरिजा म्हणत असते, नाही ग मावशी, तू असं नको ना बोलू. तुला एक गोष्ट सांगू का, हे बघ तुझा त्यांच्यावर राग आहे ना म्हणून तू असं बोलतेस. अगे गप्प बस. तुला पहिल्या दिवसापासून सांगते, ज्या दिवशी दत्तू गेला ना त्याच दिवशी मला माहिती होतं की हे सगळं काही समद नागेश्वरनी केलेलं आहे. त्यावर गिरिजा म्हणत असते, मावशी जर तुला असं वाटत असेल ना ह्या सगळ्या गोष्टी मागे नागेश्वर आहेत तर मी त्यांना सुद्धा सोडणार नाहीये. पण मावशी मी आता काय करू ग. त्यावर आता इकडे ती म्हणत असते, काय करू आता, स्वतः तू ह्या स्वतःच्या पायावर धुंडा मारून घेतलेला आहेस. मावशी पण मला सगळ्या गोष्टी समजताय, सगळं दिसतंय ग, पण आता मी काहीच करू शकत नाही. त्यावर ती म्हणत असते, तुला जे काही करायचं आहे ना ते तू स्वतः कर. या सगळ्या गोष्टीमध्ये आता मी तुझी सुद्धा मदत करू शकत नाही. त्यावर गिरिजा म्हणत असते, जर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नागेश्वर स्वतः जर असेल ना आणि माझ्या बाबांना जर नागेश्वरनी मारलेलं असेल ना तर त्याला सुद्धा मी शिक्षा द्यायला मागे पुढे पाहणार नाही. काही जरी झालं तरी सुद्धा माझ्या बाबांना न्याय मिळवून देण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन. आणि हा गिरिजाचा शब्द आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत कोणी असो नसो मला त्याने काही फरक पडत नाही. मी एकटी सगळे पुरावे जमा करेन आणि सगळे पुरावे जमा करून त्या नागेश्वरला धडा शिकवेल आणि त्याला चांगलंच फासावर चढवेल. असं सुद्धा आता इथे गिरिजा सगुणाला म्हणत असते. त्यावर सगुणा म्हणत असते, ठीक आहे तू आता असं करणार आहेस ना, मग त्या सगळ्या गोष्टीसाठी तुला ऑल दी बेस्ट. असं म्हणूनच आता सगुणा मात्र तिथून निघून गेलेली असते. सगुणा तिथून निघून गेल्यानंतर गिरिजा पुन्हा तिच्या आईच्या फोटोकडे आलेली असते आणि ती म्हणत असते, आई हे समज काय होऊन बसलंय ग. जर बाबांना मला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या तर त्यांनी मला घराकडे का नाही बोलवलं. त्यांनी मला घरी बोलवलं असतं. पण त्यांना असं काय सांगायचं होतं की त्यांनी मला देवी आईच्या मंदिरामध्ये बोलवलं. आई आई हाच शब्द त्या अंकामधून निघालेला आहे. आई तुझ्याबद्दल मला बाबांना सांगायचं होतं तर त्यांनी मला घरी बोलवायला हवं होतं ना, मग त्यांनी असं नाही केलं. आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आई म्हणजेच त्या मंदिरामध्ये मला मंदिरामध्ये बोलवलं होतं आणि तिथेच त्या मंदिरामध्येच इथे ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळतील. कारण बाबांनी मला फोनवर हेच सांगितलं होतं, गिरिजा ताबडतोब देवी आईच्या मंदिरामध्ये ये, मला तुला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे आणि आत्ता अर्जंटमध्येच ये. तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा मला आता मंदिरामध्ये जावं लागणार आहे आणि देवी आईच्या मंदिरामध्ये जाऊनच मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि तसंही मोनूसुद्धा मला म्हणाला होता की बाबांकडे कसला तरी एक पांढरा कागद होता आणि तो कागद नक्कीच मंदिरामध्ये असेल का. देवी आई मला मार्ग दाखव, मी येते तुझ्या पायाशी. असं गिरिजा म्हणत असते आणि धावतच आता इकडे मंदिराकडे निघालेली असते. तर आता प्रेक्षकांनो जेव्हा गिरिजा मंदिराकडे जाते तेव्हा मात्र तिथे गेल्यानंतर तिच्यासमोर खूपच मोठं एक भयानक सत्य आलेलं असतं. तर आत्ता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे जो काही रुद्र आहे तो मात्र इथे प्रभासच्या खोलीमध्ये गेलेला असतो. प्रभासच्या खोलीमध्ये गेल्यानंतर तो म्हणत असतो, काका मी एवढं व्रत केलं, एवढं सगळं काही केलं तुमच्याकरिता, एवढं कठीण व्रत केलं तुम्ही बरे व्हावेत म्हणून, पण तुम्ही बरे झालेच नाही आहेत. मला तुमची खूप आठवण येते काका, तुम्ही बरं व्हायला हवंय. त्यावर मनामध्येच प्रभास म्हणत असतो, अरे पोरा तुझं व्रत फळाला आलंय, कारण मी बराच आहे रे, पण तुझ्यासमोर तुझ्या बापामुळे आणि आत्यामुळे नाही उभा राहू शकत. त्यावर रुद्र पुन्हा म्हणत असतो, काका खरं सांगू का, तुमच्या मित्राच्या मुलीबरोबरच माझं लग्न झालं आणि आम्हा दोघांना तुमचा आशीर्वाद घ्यायचा पण तो सुद्धा घेता नाही आला. खरं तर तुमचा मित्र हा जग सोडून सुद्धा निघून गेलाय, पण काय करावं. त्यावर लगेच आता प्रभास मनामध्येच बोलत असतो, अरे माझ्या मित्राला मारणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तुझा बापच आहे. हे सगळं मला तुला सांगायचंय रे, पण तसं सांगता येत नाही, काय करावं. तर आता रुद्र म्हणत असतो, काका तुम्ही लवकर बरे व्हा, लवकर बरे झालेलं मला तुम्हाला पाहायचं आहे. तेवढ्यातच उर्वशी तिथे येते आणि ती म्हणत असते, अरे रुद्र काय करतोयस तू हे, अरे ते बरे आहेत का की तुझं बोलणं
ऐकतील म्हणून, ते तर आजारपणात आहेत. त्यांना तुझ्या ह्या बोलण्याचा आणि तू काही त्यांना ऐकवतोस ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनापर्यंत किंवा कानापर्यंत सुद्धा पोहोचत नाहीयेत. तू असं काय करतोयस रुद्र? इथे करण्यापेक्षा त्या गिरिजाला तुझी काळजी आहे का? ह्यांची काळजी घेण्यापेक्षा त्या गिरिजाने तुझी काळजी घेतली पाहिजे. ती काळजी करते का तुझी? त्यावर लगेच आता रुद्र म्हणत असतो, म्हणजे मला नाही समजत, तू असं का बोलतेस? अरे तिला घरामध्ये आणून ठेवलेला आहे. त्याचबरोबर तुला आणखी एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे, तसंही मी अजूनही म्हणते त्या पोरीला तुझी काळजी नाही आहे, त्यामुळे तिला सोडून दे. तसंही 6 महिन्यामध्ये तुम्ही वेगळे होणारच आहात ना. तेवढ्यातच रुद्र तिला म्हणतो, 6 महिन्यामध्ये म्हणजे मला नाही समजलं, तू असं का म्हणते सत्या? तर ती म्हणत असते, अरे तुझं प्रेम आहे ना, पण तिला ते 6 महिने काय, 8 महिने काय किंवा वर्ष काय, ह्या सगळ्या दिवसामध्ये थोडी ना तिला ते तुझं प्रेम समजणार आहे. मग तू एवढा का त्या पोरीचा विचार करतोयस? नको ना एवढा सगळा विचार करू. म्हणूनच मी तुला म्हणते की हे बघ, त्या पोरीला सोडून दे आणि हे लग्न मान्य करू नको. हे बघ, अजून सुद्धा निशा तुझ्यासाठी थांबलेली आहे, तिच्यासोबत तू लग्न कर. त्यावर रुद्र म्हणत असतो, हे बघ आत्या, मी असं काही करणार नाही. त्यांच्यावर माझं प्रेम आहे आणि त्यांच्यासोबत आत्ता जे काही इथे परिस्थिती आलेली आहे त्या परिस्थितीमध्ये मी त्यांना सोडून देऊ असं तू म्हणतेस आत्या? हे मी अजिबात करणार नाही. मी त्यांच्यासोबत लग्न केले, त्यामुळे नवऱ्याचं कर्तव्य मी पार पाडतच राहणार आहे, असं सुद्धा रुद्र इथे म्हणत असतो. आणि तसं म्हणून तो इथे निघून गेलेला असतो. उर्वशीने इथे कितीही त्याच्यासमोर कितीही काहीही बोलली तरीसुद्धा रुद्रला मात्र काळी मात्र फरक पडलेला नसतो. तर आत्ता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो प्रेक्षकांनो, की इकडे जी काही गिरिजा आहे ती इथे त्याच देवीच्या मंदिरामध्ये गेलेली असते, जे की मंदिर तिथे त्यांच्याच गावामध्ये असतं. आता त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आजूबाजूला ती पाहत असते. तिला काही कागद, काही गोष्टी इथे भेटतायत का म्हणून पाहण्याचा प्रयत्न करत असते. कारण ज्या दिवशी ती मंदिरामध्ये आली होती त्या दिवशी मात्र इथे खूप जास्त अंधार होता आणि अंधार असल्या कारणाने तिला फारसं काही आठवत नव्हतं आणि तो शब्द तिला आई हा आठवत असतो. आता तिथल्या एका भिंतीवरती आई हा शब्द तिनेच लिहिलेला असतो लहान असताना आणि त्या शब्दावरून ती हात फिरवत असते आणि म्हणत असते, आई आई असं म्हणून आता देवीच्या मंदिरामध्ये जाते. देवीच्या पाया पडत असते आणि त्यानंतर पाया पडल्यानंतर ती म्हणत असते, आई आई आज तू मला मार्ग दाखवणार आहेस. काही जरी झालं तरी सुद्धा माझे बाबा मला देवीच्या मंदिरामध्ये तुझ्या गाभाऱ्यामध्ये का बरं भेटायला आले होते? त्यांना मला असं काय सांगायचं होतं? बोल ना आई. असं म्हणूनच ती आता देवीला इकडे विनवणी करत असते. आता इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की जो रुद्र आहे तो प्रभासला भेटून आल्यानंतर इकडे गिरिजा कुठे आहे असं वासंतीला विचारत असतो आणि तेव्हा वासंती म्हणत असते, अरे मला असं वाटलं की तुम्ही दोघे जण सकाळी सकाळी कुठेतरी बाहेर फिरायला गेला असाल. तर इकडे आपण पाहतो की गिरिजा आता त्या आई शब्दावरून हात फिरवल्यानंतर तिला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की आता कुठे आणि कशा पद्धतीने तो कागद शोधू म्हणून. इकडे वासंती म्हणते, मला वाटलं तुम्ही दोघे जण बाहेर गेलेला असाल, ती तुझ्यासोबत नाहीये? नाही आई, माझ्यासोबत नाहीये आणि तसंही मी घरामध्येच होतो. अरे पण मला वाटलं तुम्ही दोघे सोबत असाल, काय झालेलं आहे नेमकं? अगं आई काही नाही, एनजीमध्ये जायचं होतं ना, त्यामुळे मी म्हटलं त्यांना सुद्धा घरामध्ये बसून बोर होईल, थकल्यासारखं होईल आणि म्हणूनच मी म्हटलं की त्यांना माझ्यासोबत घेऊन जावं, म्हणून मी इथे विचारत होतो. अरे पण मला पण नाही माहिती ती कुठे नेमकी गेलेली आहे, तर मला सुद्धा त्या गोष्टी नाही माहिती आणि मला असं वाटलं की तुम्ही दोघेजण सोबत असाल, मग मला तरी कसं माहिती असणार आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्यावर रुद्र म्हणत असतो, पण नेमक्या कुठे गेल्या असतील आणि अशा एकट्याच यावेळेला कशा काय जातील हे तर मला अजिबातच कळत नाही. तेवढ्यातच मोनू आलेला असतो. आता मोनू आल्याबरोबर इकडे मोनू म्हणत असतो, ताई कुठे आहे? ताई तर दिसतच नाहीये घरामध्ये. तेवढ्यातच तो म्हणत असतो, म्हणजे तुला सुद्धा सांगितलं नाही का की ताई कुठे गेली आहे? तर त्यावर मोनू म्हणत असतो, नाही मला सुद्धा नाही माहिती ताई कुठे गेली, कशी गेली, काय गेली म्हणून. मला वाटलं तुम्हाला दोघांना माहिती असेल. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की गिरीच्या मंदिरामध्ये देवी आई समोर हात जोडून उभी असते. देवी आई, मला एक गोष्ट सांग, माझ्या बाबांना कोणी मारलं असेल ते तर तुझ्या मंदिरामध्ये मला भेटायला त्यांनी बोलवलं होतं ना, आणि माझ्या घरी असे गुंड का बरं आले असतील? त्यांनी माझ्या घराची अशी नासधूस का बरं केली असेल? माझ्या बाबांना मारणारे ते गुंड आणि माझ्या घराची अशी सामानाची नासधूस करणारे ते गुंड दोन्ही एकच आहेत का देवी आई? देवी आई, काही झालं तरीसुद्धा मला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत देवी आई. प्लीज मला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे देवी आई. दे देवी आई, प्लीज दे देवी आई.
पर्यंत तुम्हाला माझ्या विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीस तोपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाही देवी आई. काही जरी झालं ना तरीसुद्धा मला ह्या सगळ्या काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत देवी आई. दे देवी आई, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आणि देवीकडे प्रार्थना करत असते. आता देवीकडे प्रार्थना केल्यानंतर आपण पाहतो की देवी आईच्या जी काही मंदिरामध्ये घंटा आहे ती घंटानाद करण्याचा इथे ती प्रयत्न करत असते. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो प्रेक्षकांनो की इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जो काही रुद्र आहे तो एनजीओला निघालेला असतो. तेवढ्यातच आता ही जी काही चिकटलेली मांजर आहे ना ती धावतच येते म्हणजे निशा आणि रुद्रच्या बाजूला येऊन बसत असते. रुद्रच्या बाजूला येऊन बसल्यानंतर ती म्हणत असते, अरे रुद्र तू काय करतोयस? तेव्हा तो म्हणत असतो, तू इथे काय करतेस हे बघ, प्लीज बाजूला हो. तेव्हा ती म्हणत असते, अरे असं काय करतोयस हे बघ, मी तुला एक गोष्ट सांगते, त्या गिरिजासोबत तू लग्न केलेस पण तुमच्या दोघांमध्ये असं कोणतंही नातं नाहीये. मग तू हे नातं का बरं मानतोस, का बरं स्वीकारतोस? ह्या सगळ्या गोष्टीचा काय उपयोग आहे, तू मला का नाही समजून घेते? त्यावर लगेच आता रुद्र म्हणत असतो, म्हणजे मला नाही समजलं. अरे तुम्हा दोघांचं लग्न झालेलं आहे, मग तुम्हा दोघांचं लग्न झालेलं असून सुद्धा तुमच्या दोघांमध्ये ते नवरा बायकोचं नातं आहे का? नाहीये ते नातं. ती वेगळी झोपते, तू वेगळा झोपतोयस आणि त्यानंतर तिने तुला नवरा म्हणून स्वीकारलेलं सुद्धा नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अरे ती फक्त तुझा वापर करून घेतीये रुद्र, तुला कसं कळत नाही? तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की गिरिजा देवी आईच्या मंदिरामध्ये घंटानाद करत असते. जोपर्यंत तिला देवी आईकडून ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत तिचा घंटानाद हा सुरूच असतो. इकडे काही जरी झालं तरी सुद्धा रुद्र म्हणत असतो, हे बनिशा तू काय करतेस? लग्न झालंय माझं. तर इकडे गिरिजा म्हणत असते, देवी आई मला उत्तर हवे, देवी आई प्लीज देवी आई उत्तर दे. आता गाणं सुरू असतं. एका बाजूला घंटानाद सुरू असतो तर दुसऱ्या बाजूला रुद्र निशाला त्याचं आणि गिरिजाचं नातं समजावून सांगण्याचं काम करत असतो. निशा म्हणत असते, हे बघ ती मुलगी फक्त तुझा वापर करून घेते. अरे तिला आता आधार हवाय, ती तुझी फक्त सहानुभूती मिळवते. कारण तिला तिचा भाऊ सांभाळायला, तिला सांभाळायला कोणीच नाहीये. बघितलंस ना तू, त्या मोनूला सुद्धा तिने इथे घरामध्ये आणून ठेवले. मग आणखी तुला कोणत्या गोष्टी हव्या आहेत? तुला हे सगळं कळत नाही का? उघड उघड ती मुलगी तुझा वापर करून घेते. आता मात्र रुद्रला राग आलेला असतो. तो म्हणत असतो, इनफ हा निशा, आता खूप जास्त बोलतेस. हे बघ मला हे अजिबात सहन होत नाहीये. ती माझी बायको आहे आणि तिच्याबद्दल तू असे शब्द बोलशील हे मला सहन करणार नाहीये मी. प्लीज आता इथून निघून जा. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की देवी आई मला उत्तर दे, देवी आई मला उत्तर हवंय देवी आई, असं गिरिजा म्हणत असते. आणि जोपर्यंत तू उत्तर देत नाहीस तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आता गिरिजाच्या हातातून रक्त यायला लागलेलं असतं तरी सुद्धा गिरिजाचा जो काही घंटानाद आहे तो मात्र थांबलेला नसतो. आणि देवी आईला विचारलेल्या प्रश्नाचं तिला उत्तर पाहिजेच असतं. हळूहळू आजूबाजूला सगळे गावकरी इथे आता जमा होत असतात आणि सगळेजण म्हणत असतात, गिरिजा गिरिजा तू काय करतेस? गिरिजा गिरिजा हे बघ असं करू नकोस गिरिजा, प्लीज थांब ना गिरिजा. सगळेजण गिरिजाला थांबवण्याचा खूप जास्त अतोनात प्रयत्न करत असतात पण गिरिजा मात्र काही केल्यात थांबत नसते. गिरिजाला काही जरी झालं तरी सुद्धा तिच्या प्रश्नांची उत्तरं ही हवीच असतात. तर आता प्रेक्षकांनो सरते शेवटी काय होतं, घंटा हा तुटतो आणि घंटा तुटल्यानंतर तिथे देवीच्या मंदिराच्या बाजूला भिंतीला जाऊन तो घंटा आपटतो. आता गिरिजा धावतच येते आणि तो घंटा जिथे पडलाय तिथे जाऊन उभी राहते. तिथे जाऊन उभी राहिल्यानंतर त्या घंटेच्या बाजूलाच एक पेपर दिसतो आणि तो पेपर ती हातामध्ये घेते. आता तो पेपर हातामध्ये घेतल्यानंतर त्या पेपरला तिचं हाताचं रक्त लागलेलं असतं आणि ते हाताचं रक्त लागल्यानंतर तो पेपर ती ओपन करून पाहते. आता तो पेपर ओपन करून पाहिल्यानंतर प्रेक्षकांनो त्या पेपरमध्ये असं लिहिलेलं असतं की इथे जी गिरिजा दत्तू लोखंडे आहे हिच्यासोबत आम्ही एक 6 महिन्यासाठी करार करत आहोत. 6 महिन्यासाठी आमचे सुपुत्र इथे रुद्र नागेश्वर घोरपडे यांच्याशी तिचा विवाह होणार आहे आणि पुढील 7 दिवसामध्ये हा विवाह पार पडणार आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट असणार आहे पुढील 6 महिन्यासाठी. जरी आम्ही हे कॉन्ट्रॅक्ट मध्येच तोडू शकत नाही आणि त्याचबरोबर गिरिजा यांच्यावर कोणतेही बंधनकारक नियम आम्ही लादणार नाही आहोत. त्याचबरोबर इकडे आता असं लिहिलेलं असतं की इकडे जो काही दत्तू आहे त्याचा जो काही आजारपणाचा खर्च आहे तो आम्ही करू, असं सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं असतं. आता हे कॉन्ट्रॅक्ट गिरिजाच्या हाती पडलेलं असतं आणि तिला ह्या गोष्टीची खात्री पटलेली असते की नागेश्वर घोरपडेने माझा विश्वासघात केलाय, मला धोका दिलाय, मला फसवलंय आणि जे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी माफीनाम्याचं लिहिलं होतं ते माफीनाम्याचं नसून त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये इथे अशा पद्धतीने तरतूद केलेली आहे हे सत्य तिला समजलेलं असतं आणि त्यामुळेच त्या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आता इथे जी गिरिजा आहे त्या गिरिजाने नागेश्वरला जंगलामध्ये बोलवलेलं असतं. जेव्हा नागेश्वर जंगलामध्ये येतो तेव्हा मात्र गिरिजा त्याच्यासमोर ते कॉन्ट्रॅक्टचे पेपर पकडते आणि म्हणत असते की नागेश्वर साहेब तुमचं
तुमचं हा जो काही काळा चेहरा आहे तो माझ्यासमोर आलेला आहे. तुम्ही केलेलं कॉन्ट्रॅक्ट ते मला सापडलंय आणि हे माझ्या बाबांना समजलं होतं. त्यामुळेच तुम्ही माझ्या बाबांचा जीव घेतलेला आहे. तुम्ही माझा विश्वासघात केलाय, तुम्ही मला धोका दिलाय. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, ज्या पद्धतीने दत्तूला हे कॉन्ट्रॅक्ट समजलं होतं, त्या पद्धतीने मी त्याला मारलंय, त्याच पद्धतीने आता मी तुला सुद्धा मारणार आहे आणि तुझा सुद्धा जीव घेणार आहे. ज्यांना ज्यांना ह्या कॉन्ट्रॅक्टबद्दल समजेल, ज्यांना ज्यांना माझा काळा चेहरा समजेल, त्यांना त्यांना या जगामध्ये मी राहू देणार नाही, असं इथे जो काही नागेश्वर आहे त्याने सांगितलेलं असतं. तेव्हा तिच्या पोटामध्ये चाकू नागेश्वर खुपसत असतो. तेवढ्यातच आता गिरिजाने त्याच्या हातातला चाकू पकडलेला असतो. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.